व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, काही जणांना सवयच असते काहीही करायचं पण लाईमलाईटमध्ये राहायचं. मग भले आपल्या बोलण्यामध्ये तथ्य असो वा नसो, आपल्या बोलण्यामध्ये सत्यता असो किंवा नसो, पण लाईमलाईटमध्ये राहायचं म्हणजे राहायचंच. आणि आपले जे इप्सित आहे ते या किंवा त्या मार्गानं साध्य करून घ्यायचं. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं म्हटलं जातं ना हिंदीमध्ये. अशीच काहीशी गोष्ट ही रोहित पवार यांच्यासोबत घडती. यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाही आहेत का? झालेत ना. बारामती ॲग्रोची अजून केस चालूच आहे. ईडीनं उचललं होतं यांना. शिखर बँकेचे 25,000 कोटी रुपये कुठे गेले? यांनी स्वतःच मीडियासमोर जाहीरपणे सांगितलं ना की माझ्याकडे 17 गाड्या आहेत म्हणून. कुठून आल्या या 17 गाड्या? बरं, ह्या 17 गाड्या म्हणजे काय लुना सायकल असे नाही आहेत, कोटी कोटीच्या आहेत या. यांच्या एक एक गाडी यांची करोड रुपयाची आहे हो. हो, साला नगरसेवक सुद्धा 35-40 लाखाची गाडी घेऊन फिरतो. हे तर शिखर बँकेचे खाल्लेले पैसे कुठे टाकणार आहेत? विषय असा आहे की रोहित पवार यांना खाज सुटली आहे सध्या हे सिद्ध करायची की आता अजितदादांनंतर महाराष्ट्राचा दादा मीच. कारण बारामतीमध्ये एक घटना घडली आत्ता नुकतीच. हे पत्रकार परिषद घेत होते आणि यांचे कार्यकर्ते तिथं जमलेले. त्यांनी घोषणा काय द्याव्यात? एकच वादा रोहित दादा. ही घोषणा कोणाबद्दल तिचाच होती आधी? अजितदादांबद्दल. पण हे आता रोहित आपले लोक पेरून स्वतःबद्दल म्हणवून घेतोय, वधवून घेतोय. हे लोकांच्या मनावर अशा प्रकारे बिंबवलं जातंय. अरे बाबा, पण एकच वादा अजितदादा का म्हटलं जायचं? त्याचं कारण असं आहे की कोणीही अजितदादांकडे त्याचं काम घेऊन गेलं ना तर अजितदादा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता जर ते काम होणार असेल तर निश्चित ते काम व्हायचं. जर ते काम होणार नसेल तर दादा स्पष्टपणे सांगायचे की हे होऊ शकत नाही. जे लीगल फॉर्मॅलिटीजमध्ये बसत नाही ते दादांनी दुसऱ्याचे कामं तर केले नाही आहेत. पण लीगल कामं जर कोणी घेऊन गेलं तर दादा डायरेक्ट तिथूनच फोन लावायचे संबंधित अधिकाऱ्याला. कारण तेवढी पकड होती त्यांची प्रशासनावर. आणि म्हणून लोक एकच वादा अजित दादा असं म्हणायचे. तुमचं काय कर्तृत्व? तुम्ही काय केलं? तुम्ही आमदार कुठले आहात? कर्जत जामखेडचे. पण पडीक कुठं असता? बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंसारखे. जसे सुप्रिया सुळे तिकडे आपल्या वडिलांच्या घरी पडीक असतात तसे तुम्ही बारामतीत पडीकच असता. आपल्या मतदारसंघामध्ये काय घडतंय, काय चाललंय याची थोडी तरी कल्पना आहे का? काही जाणीव आहे का? मर्डर झालाय तिकडे आत्ता कर्जत जामखेडला. एका कवळ्या पोराला मारलंय. ह्याची थोडी तरी कल्पना आहे का रोहित पवार यांना? आमदार म्हणून मग करता काय तुम्ही? फक्त स्टंटबाजी, फक्त पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि चमकोगिरी करायची. अशी चमकोगिरी करत असताना यांनी आज एक विधान केलंय मित्रांनो. ते अत्यंत धादांत खोटं विधान आहे. कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. अजितदादांच्या अपघाताबद्दलचा विषय आहे हा. हे जे रोज पत्रकार परिषदा घेतायत ना, हे कसे तोंडावर पडणार आहेत आज बघा तुम्ही. फक्त मूळ मुद्दा सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे की गेल्या शिवजयंतीला आपण जसा उपक्रम राबवलेला आहे आपल्या स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनींसाठी, कर्कग्रस्त रुग्णांसाठी, आपल्या हवालदिल शेतकऱ्यांसाठी, तसाच उद्याच्या शिवजयंतीला सुद्धा आपण राबवणारच आहोत उपक्रम. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण सहभाग नोंदवावा, योगदान द्यावं ही कळकळीची विनंती आणि आवाहन आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या GPay फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्यादेनुसार योगदान द्या. एक रुपया सुद्धा अनेकांसाठी खूप लाख मोलाचा ठरतो मित्रांनो. तेव्हा मन मोठं करा आणि योगदान द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत आहे, बाकी काही नाही. तर विषय असा आहे की यांनी फ्रॉम द डे फर्स्ट काहीच बोलले नाहीत.
ठीक आहे. यांना पत्रकार सतत विचारत होते. 28 तारखेपासून पत्रकार रोहित पवारला सतत विचारत होते की तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत, काय वाटतं. पवार साहेब तर असं बोललेले आहेत की हा घातपात नाही बाबा, अपघात आहे, त्यामुळे कुणी ह्या गोष्टीचं राजकारण करू नये. म्हणजे बघा, आजोबांनाच ह्यानं ओव्हरकम करून टाकलं. मग पार्थ पवार, जय पवार चांगले ना यांच्यापेक्षा? त्यांनी नाही केलं ह्या गोष्टीचं राजकारण, त्यांनी नाही केलं या गोष्टीचं भांडवल, ते नाही सहानुभूती घेत हिंडले असे रोहित पवार सारखे. शांत बसलेत ते बिचारे, पितृशोक झालेला आहे त्यांना. यांची नाटकं चालू आहेत, ढोंग चालू आहेत यांची. कधी म्हणतात वैमानिक जिवंत आहे, कधी म्हणतात विमानामध्ये 6 जण होते, कधी म्हणतात 4च जण होते, कधी म्हणतात फ्युएलच नव्हतं, दृश्यमानता होती पण मग असं कसं घडलं, आणि मग ते CCTV फुटेज दाखवा आम्हाला सगळं तिथलं. काय चाललंय? आणि आता तर कहर केलाय रोहित पवारनं. मध्यंतरी पत्रकार परिषद घेतली, ते प्रेझेंटेशन्स वगैरे काहीतरी केले त्याने, त्याच्यानंतर असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हा घातपातच आहे, हा सगळा घातपात आहे, घातपात आहे. हे का म्हणतायत हे लोक, हे मिटकरी, रोहित पवार, हे दोघं तिघच आहेत फक्त, बाकी कुणी बोलत नाही आहे. यांचा सगळा रोख हा भाजपच्या नेत्यांकडे आहे, खास करून देवेंद्र फडणवीसांकडे, की काहीतरी करून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लोकांचं मन कलुषित करायचं. आणि देवेंद्र फडणवीस कसे खुनुशी आहेत वगैरे वगैरे दाखवून द्यायचं. अरे बाबा वेड्या, सगळ्यात मोठं राजकीय नुकसान देवेंद्र फडणवीसांचं झालंय दादांच्या जाण्यामुळे. आणि दादांची आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री काय होती ह्याची तरी काही कल्पना आहे का? अजितदादा पवार यांनी केव्हाच स्पष्ट केलं होतं ना एकदा भाषण करताना प्रचार सभेतून, की वय 80 वर्ष झालं तर थांबावं माणसानं. आता तुम्ही थांबायलाच तयार नाही तर आम्हाला करू द्या ना बाबा काम आमचे वेगळे. म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा तेव्हाच खोडलेला होता त्यांनी. तुम्ही आज काय मुद्दा करून काढता हा, की त्यांची इच्छा होती ते माझे बोलले होते. हा इतका खोटा ना माणूस बॉस, मी सांगतो तुम्हाला, हा बंडल माणूस आहे. कसा तर यानं एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हा असं बोलला, ओरडून ओरडून बोललेला आहे, शांतपणे नाही, की रेवतीचं लग्न ठरलं म्हणजे सुप्रिया सुळेच्या मुलीचं, आणि ते ठरलंय म्हणून त्याचा फोन पवार साहेबांनी अजितदादांना केला. ठीक आहे. आणि तेव्हा पवार साहेब फोनवर बोलत असताना त्यांना खोकल्याची उबळ आली. बघा खोटेपणा कसा उडा पडणार आहे रोहित पवारचा. शरद पवारांना उबळ आली खोकल्याची, त्यांना बोलता येत नव्हतं. आणि तेव्हा दादांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी बघितलेलं. म्हणे अबे तू कोण, तू काय अंतर्ज्ञानी आहे का? तू पवारांपण समोर बसलेला होता का अजित दादांसमोर बसलेला होता? व पवारांना खोकल्याची उबळ आलेली ती तुला दिसली, आणि अजितदादांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा दिसलं. अरे हे काय समोरासमोर बसून फोनवर बोलत होते का एकमेकांशी? काय बागलपणा चाललाय हा? आणि आपल्याकडचे मूर्ख चहा बिस्किट पत्रकार या असल्या मुद्द्यांवर यांना प्रश्न का नाही विचारत? आता आलं लक्षात हा कसला खोटारडेपणा आहे. अंतर्ज्ञानी आहे का हा? का हा महाभारतातला संजय आहे का, ज्याला दिव्य दृष्टी लावलेली आहे, की जगात कुठेही काही चाललेलं असलं तर ह्याला कळतं, ह्याला दिसतं ते सगळं? फोनवरून कसे दिसले ह्याला? दादांच्या डोळ्यातले असून काय फालतूपणा आहे हा? किती ढोंग, किती नाटकं करणार आहात बे, चमकोगिरी इतकी. आणि आता तर आणखी एक नवीन मुद्दा करून काढलेला आहे. काय तर म्हणे दादांचा अपघात होण्याच्या 1 दिवस अगोदर त्या विमानतळाच्या अवतीभोवती, त्या धावपट्टीच्या अवतीभोवती काही जण रेकी करून गेले म्हणे. कोण होते ते रेकी करणारे? कोण होते? नाही म्हणे मला काही तिथल्या लोकांनी असं सांगितलं म्हणे. अरे तुमचीच आहे ना ती बारामती,
असं कोणी येतं रेकी करून जातं का तुमच्या बारामतीमध्ये? कान फडवायचं असतं ना तिथंच रेकी करायला आलेल्यांना. कशामुळं सोडलं? घातपात म्हणता तुम्ही. संशयाची सुई 360 डिग्री फिरत असते. रोहित पवार, सगळ्यात जास्त राजकीय फायदा कोणाचा होणार होता दादांच्या जाण्यानं? हे तुम्ही सिद्ध करत आहात रोज आरडाओरडा करून. खोटारडेपणाचा कळस आहे हा. भ्रष्टाचार, खोटारडेपणा, नालायकपणा, ढोंग, नाटकं, सगळे गुण घेतलेत आजोबांचे. पावलावर पाऊल ठेवून चाललाय माणूस. कर्जत जामखेडच्या लोकांनी ओळखलं होतं हे, म्हणून पोस्टलवरून जिंकून आलेला आहात तुम्ही. ते तरी मतदान खरं झालंय की ती कोणास ठाऊक, ते सुद्धा घडवून आणलेलं असेल आणि दुसऱ्यावर ईव्हीएमचे आरोप करता. त्याची शहानिशा व्हायलाच पाहिजे एकदा, लावणीच पाहिजे त्याची चौकशी एकदा. या असल्या लोकांना नेता म्हणायचं का? इतकं दादान तो धडधडीत खोटं बोलणारा नेता असतो का कुठं? थोडी तर लाज शरम काहीतरी तर ठेवावं ना माणसानं बोलताना. पण नाहीच, आमच्याकडे नाहीच आहे ते. आम्ही राजे आहोत. वी आर द किंग ऑफ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र. हा यांचा ग्रह झालेला आहे, उतरवलाय माझ. महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेमध्ये, महानगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये उतरवली आहे सगळी. आता तरी थोडं भानावर ये रोहित बाळा, ये थोडं भानावर. मित्रांनो, हा खोटारडा माणूस आहे हे दोन गोष्टीवरून सिद्ध होत. एक, ते फोनचं प्रकरण, आणि दोन, रेकी केली. कोणी रेकी केली? कधी केली? कशी केली? आणि रेकी करून काय केलंय? मग त्या रेकी करणाऱ्यांचं सीसीटीव्ही फुटेज नाहीये का तुमच्या गावामध्ये कुठेच? मग तुम्ही काय घंटा विकास केला रे बारामतीचा? हा बोलायचं का? मग आता तुम्ही म्हणता इकडं सीसीटीव्ही नाही, तिकडं सीसीटीव्ही नाही, मग तिथं सीसीटीव्ही नाही, मग तुम्ही काय घंटा विकास केला रे बारामतीचा? असले प्रश्न खोचकपणे विचारले गेले पाहिजेत. फार धांगडधिंगा करायलेत ना आजकाल पत्रकार परिषदा घेऊन. या गोष्टी सुद्धा ह्यांना विचारल्या गेल्या पाहिजेत. पण आपल्याकडच्या पत्रकारांना वेळ कुठं आहे? बिस्किट खाण्यातच सगळं आयुष्य चाललंय यांचं. असो, हरकत नाही. मेनस्ट्रीम मीडिया जरी असे प्रश्न विचारत नसला तरी आमच्यासारखे काही जण आहेत ना असे प्रश्न उपस्थित करायला. आणि हे सगळं मित्रांनो तुमच्या पाठबळामुळे, तुमच्या विश्वासार्हतेमुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे, सहकार्यामुळे घडू शकतो. नाही तर जाऊ दे, काय आता पुढचं बोलावं आपण या लोकांबद्दल. असो, हरकत नाही. यांचा खोटाडेपणा सिद्ध झालेला आहे. 2 उदाहरणं दिलेली आहेत, अशी अनेक आहेत. ती अनेक उदाहरणं वेळोवेळी आम्ही देतच राहू इथून पुढे. या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे ह्या खोटाडेपणावर? तेवढं मात्र निश्चित कमेंटमध्ये कळवावर का. कारण हे असे व्हिडिओज जास्त व्हायरल व्हायला पाहिजे. हे पोहोचलं पाहिजे त्या लोकांपर्यंत की कोणीतरी तर आहे जे व्यवस्थित काढतंय मुद्दे सूदपणे. हे पोहोचलंच पाहिजे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, महाप्रपंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुरू करा. आता वाट बघतोय तुमच्या कमेंट्सची. जाता जाता विनंती आहे मित्रांनो, गेल्या शिवजयंतीला आपण जसा उपक्रम केला अन्नदानाचा, तसा या शिवजयंतीला उद्याच्या पण करायचाच आहे आपल्याला. आणि सोबतच काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत, त्यांची सेवा आहे. आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण सेवा देतच आहोत. यासोबत विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण कार्य चालूच ठेवलेलं आहे. अविरतपणे अखंड हे कार्य चालू आहे. तब्येत कितीही खराब असो, काहीही असो, काम थांबलं नाही पाहिजे. हा आपला परिवाराचा दंडक आहे. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपलं सहकार्य खूप मोलाचं असणार आहे मित्रांनो. एक रुपये सुद्धा अनेक लोकांसाठी लाख मोलाचा ठरणार आहे. तेव्हा आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या उपक्रमांमध्ये, सत्कर्मामध्ये आपल्याला जे सहकार्य, जे योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत. तेव्हा त्यावर ट्रान्झॅक्शन करा, योगदान द्या तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार, आणि त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका. बाकी कमेंट्स आता सुरू करा, कारण हा व्हिडिओ व्हायरल होणं गरजेचं आहे मित्रांनो. या लोकांचा खोटारडेपणा
समोर येणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.